पक्षाच्या चिन्हावर किंवा अपक्ष म्हणून माजी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील हे पुन्हा आमदार व्हावेत यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे। त्यामुळे सन 1995 ची तालुका विकास आघाडी पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांचे हाडवैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। एकमेकांना काटशह देण्याची एकही संधी ते सोडत नाहीत। शरद पवार व हर्षवर्धन पाटील यांचे सख्य असल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची पाटील यांच्या समवेत सुरू असणारी राजकीय धुमस आता लोकसभा निवडणुकीआधी काही काळासाठी थांबली होती। इंदापूर विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीचा मुद्दा धसास लावण्याचे काम हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी केले होते। मात्र जागा वाटपात विद्यमान आमदारांचा मतदारसंघ म्हणून इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी, आपले निष्ठावंत असणाऱ्या आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी मिळावी म्हणून ते जंग पछाडणार हे गृहीत धरून हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांना उमेदवारी द्यावी याकरिता भाजपवरच दबाव तंत्राचा वापर करण्याचे धोरण स्वीकारलेले आहे। दरम्यान प्रवीण माने यांच्या शरद पवार गटाच्या प्रवेशामुळे सन 1995 मध्ये ज्या तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती, त्याच विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक लढवावी अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। तालुक्याच्या 1.5 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करत आहेत। हे सर्व कार्यकर्ते म्हणजे हा आमचा श्वास आहे। राजकारणामध्ये अनेक संघर्ष आले, अनेक चढउतार आले, अनेक वेळा मान अपमानाच्या घटना घडल्या, पण दादा मला अभिमानानं सांगावंसं वाटतं राजकारणामध्ये आम्ही जे उभा आहोत ती वैयक्तिक हर्षवर्धन पाटलाची ताकद नसून ही समोर बसलेल्या सामान्य कार्यकर्त्यांची ताकद आहे।